हो हो हो. आयुष्यमान भव. अरे वा, आला माझा साऊथचा हिरो. बघितलंस का तारिणी, तुझी अट मान्य आहे बरं का त्याला. फक्त एवढंच नाही आजी, आज हा हिरो पूर्ण तयारी करून आलाय. या लव्ह स्टोरी मध्ये कितीही विलन्स असले तरीही क्लायमॅक्स मध्ये हिरोच जिंकतो. खरंय, हिरोईन्स बदलतात कधी कधी, पण क्लायमॅक्स हिरोचाच असतो नाही का. या जमिनीवर या आता. बघू ना स्वयंपाक घरात काय दिवे लावता येते. बघितलं तुम्ही आजी, जावई एवढा युद्ध पातळीवर तुमच्या मुलीची समजूत काढायला आलाय, पण तिने साधं पाणी सुद्धा नाही विचारलं मला. मी देते ना, पाणी चहा जेवण सगळं देते. हे घे पाणी पी. नाही नको. अरे असं कसं नको, एवढ्या उन्हातून आलायस. पाणी तर प्यावंच लागेल, आणि तसंही तुला खूप कष्ट करायचे. गोल पोळी लाटायची तुला, आणि मला माहितीये तू गोल पोळी लाटणारच नाहीये, कारण लग्नानंतर मी शिकवणार आहे ना तुला. तुला येते? आता काय यावंच लागेल ना, कारण तू एवढं लग्न करतोयस म्हटल्यावर मला ते एवढं शिकावंच लागेल. बघितलं ना सुमियाजी, मी सांगत होते तुला इतक्या दिवसांपासून, पण नाही, तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये ना. एक काम धड करता येत नाही त्याला. इतक्या वेळेला सांगितलंय की तू खाली बसून पाणी पित जा, पण नाही, उभं राहून पाणी पितात. हे सगळं सांडलेलं पाणी कोण बरं साफ करणार आहे सांग मला. जरा म्हणून शिस्त नाहीये. कशी असेल? शिस्त लावायला कोणी होतं का? मला मान्य आहे निशीची आई की आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली आहेत, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला वाटेल ते बोलाल आणि मी ऐकून घेईन. मला ते नाही चालणार. तू काय बघतोयस माझ्याकडे? ह्याचं काय करायचंय आता? का हे सांडलेलं पाणी आवरायला आहे तारिणी, हो की नाही? झालं तुझं परत सुरू. मी मूर्ख आहे खरंच. मला वाटलं तू रुसली आहे म्हणून तुला मनवायला इथे आलो, म्हणून तुझी अट मान्य केली, पण त्याचा काही उपयोगच नाहीये. बघितलं तुम्ही आजी, ही असं बोलते माझ्याशी. अरे केदार, काय चाललंय तुझं? घरात आल्या आल्या भांडायला काय सुरुवात करतोयस तू? मी सुरुवात केली? मी तर इथे गोल चपात्या करून दाखवायला आलोय ना. ही बघा कशी बोलतेय माझ्या बरोबर. बघितलं ना, मी पण बघितलं कौशिकी ताई, सगळं बघितलंय. धड पाणी पिता येत नाही तुला. गोलपोळी काय करणार आहेस रे? अरे जरा थांबा, काय चाललंय तुमचं? जरा गप्पा बसा ना. येत ना का आता फोटो काढशील आमचा? कशासाठी बोलवलंय आम्हाला इथे? हे दाखवायला बोलवलंय. काल एवढं शिकवून सुद्धा केदारला गोलपोळी करता आलीच नाही. मुद्दाम केलंय हे त्या दोघांनी. त्या दोघांचा प्लॅन आहे, कारण त्या दोघांना लग्न करायचंच नाहीये म्हणून तारिणीने ही विचित्र अट टाकलीये. चल कुठे? तुला घरी सोडायचं, चल. अरे काय सतत मुद्दाम हिचं काय चाललंय? पण समजा चुकून केदारची पोळी गोल झाली तर काय, ती तारिणी येईल इथे पुन्हा आपल्या डोक्यावर नाचायला. तसं नाही होणार. जर केदारची पोळी गोल झाली तर तारिणीला लग्नाला होकार द्यावा लागेल, आणि तसं ती करणार नाही. मग त्या दोघांच्याही खोट्या लग्नाचं खरं सत्य सगळ्यांसमोर येईल. माझी तर हीच इच्छा आहे, केदारने चुकून का होईना ही पोळी आहे ना गोल करावीच. केदार, हा, पीठ मळायचं असतं ना आधी. येस, कणिक तीच एक. हा, अरे अरे थांब, मी सांगते. थांब. तू काय सांगतेस? चीटिंग नाही करायची हा. तू माझी आजी आहेस, त्याच्यामुळे तू माझ्या टीम मध्येस. तू का त्याला मदत करतेस? अगं पण तो सुद्धा माझा नातूच आहे ना, त्याला सांगते ना जरा. अगं पण हे बघ, तुला पोळ्या गोल झाल्याशी मतलब आहे ना, मग थांब जरा. हा, तर पीठ घे, पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाक, आणि मग जसं जमेल तसं पाणी घालून हळू 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 मळून घे कणिक. हा,
अगं आता तू सगळंच सांगितलंस तर कसली परीक्षा? ए तुला कोणी तर परीक्षक म्हणून बसवलंय का? गप्पायच ना तिथे. सुमी आजी डोंट वरी, आता मला सगळं व्यवस्थित कळलंय. आता फक्त बघ कशा चंद्रासारख्या गोल चपात्या करतो ते. चंद्रासारखी. ते पौर्णिमेचा चंद्र गोल असतो ना. गुड. परफेक्ट केदार. केदार आरामात. काय झालं? जमत नाही आहेत पोळ्या? तुझ हसणं गालात मन माझ बावरत. तुझ हसणं गालात रान फुल तूच राणी कस्तुरी तू गंधणारी मधावानी गोड ग. केदू केदू असं नाही होऊ शकत. केदू असं नाही होऊ शकत. मी परत तुला तारिणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना नाही बघू शकत. केदू त्यापेक्षा मी नस कापून घेते. माझा जीव घेते. काव्या काव्या काय करतेस तू? बाहेर चल. काय करतेस इकडे? अगं, आई थांब. मी सुरू शोधते आई. मला जीव द्यायचाय. काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? मग काय करू सांग ना. तारिणीने जी अट घातली आहे ना ती पूर्ण होणं शक्य नाहीये. तू काळजी करू नकोस. आणि ही नाटकं बंद करा. ती ढोकाळ पसरायचं नुसतं. काय मग जमली का गोलपोळी? येस. हे बघा. ही गोल पोळी आहे. याला पोळी सुद्धा म्हणता येणार नाही. तारिणी तुझी अट पूर्ण केली नाहीये त्यांनी. आता काय रे धनुष, नकोशी झाली का तुला तुझी हिरोईन? तुला लग्न नाही करायचंय का?